मागे घे असं एक गोष्ट आपण मान्यच केली पाहिजे. तो माझा मित्र पक्ष आहे म्हणून मी हे म्हणत नाहीये, पण एक आहे की रोहितनी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन FIR करायचा प्रयत्न केला. अनेक राज्यांपर्यंत तो गेला. त्याला काँग्रेसच्या सरकारनीच रोहितला साथ दिली आणि अजितदादाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कोणीही FIR करायला तयार नव्हतं. रोहित सगळ्यांच्याकडे जाऊन आला, सगळ्या सत्ताधाऱ्यांकडे जाऊन आला. रोहितला कोणी न्याय दिला नाही. रोहित पवारांना न्याय, अजित पवारांना न्याय हा काँग्रेस पक्षाने दिला. जेव्हा कर्नाटक सरकारने, जिथे काँग्रेसची सत्ता आहे, त्यांनी FIR केला. त्याच्यामुळे मी नुसतं सुप्रिया सुळे म्हणून आणि अजित पवारची बहीण म्हणून नाही, पण जे अजित पवार प्रेमी आहेत, दादाला न्याय द्यायचं पहिलं पाऊल हे कोणी केलं तर ते रोहितच्या पुढाकाराने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलं. मी जाहीरपणे राहुल गांधींचेही आभार मानते, कारण रोहित राहुल गांधींकडे गेला आणि राहुल गांधींनी तेव्हा सांगितलं कुठलंच महाराष्ट्राचं सरकार घेत नसेल तर मी माझ्या सरकारांना सांगतो जिथे आपल्या विचाराचं सरकार आहे, आणि त्यांनी कर्नाटकाला फोन केला, तिथून मदत झाली. त्याच्यामुळे कर्नाटक सरकार, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आणि रोहित पवार या सगळ्यांनी एकत्र काम करून दादाला पहिला न्याय कोणी दिला तर तो ह्या सगळ्या टीमनी केला. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. थँक्यू. थँक्यू.